preview. And all concerned authorities should be present for that. तीस तारखेला सगळे अथॉरिटीज पाहिजे. कोणी नाहीये म्हणून ऐकणार नाही आम्ही. पिढी असो कोणी असो स्पष्ट सांगू लागलो तुम्हाला. याचा अर्धवट उत्तर पाहिजे नाही. तर 30 तारखेला all authorities should be present. सगळे अथॉरिटीज त्या concerned for this योजना सगळे present असतात. Lighting is not needed to change state. अरे कसं आहे मया गावला एनएच मध्ये आम्हाला पण बरोबर आमची पूर्ती दर्शनी आमची मत या त्याने हा पाण्याचा विषय झाला की पण आपण फक्त एनएच एक काम करू 30 तारखेला आता सांगतो पत्रकारांना ते आमदार पाण्याच्या विषयाने सगळे आता शहरात मग असे डायव्हर्ट होतात मीटिंग डायव्हर्ट होते पाण्याच्या विषयी बघतो त्याच्यावर ती संपल्यानंतर ते संपले सरकारने आता छोटे छोटे पॉलिसी घेऊन तर हे खासदार म्हणून जे दत्तक गाव घेतले जातात सांसद आदर्श काम योजना यामध्ये काय झालं 22-23 ला तमाडा एक दत्तक घेतले आणि 21-22 ला जवळ नावाचं गाव दत्तक घेतले. नेमकं दत्तक जे गाव घेतले ते आदर्श त्यामध्ये सन्माननीय खासदार महोदयांनी काय काय गाव नाही आता कसं आहे आता भोंगळे सर खासदार झाले माझे एखादं नाव मला दत्तक भोंगळे सगळं द्यायचंय पण तिथं दत्तक देत असताना काम झालं तर द्यायचं. आता पूर्वीचे काळ तर वेगळं दिसल्यानंतर सर्वांचे वेगळं आहे. आता सर गावात समायोजनांनी डिग्रीसी एमएलए फंड एमपी फंड कुठल्या सर्व योजना काय झालं हे दोन गाव आहेत सर्वांना की तर म्हणजे काय काय झालं आपण मुसलमाना दत्तक घेतलं तर काही राहत होईल नाही तर दत्तक घ्यायचं त्या मुलाला ट्रेसच नाही अशी परिस्थिती नको होती. साहेब अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा करा ना कारण तुम्हाला एक गाव माझ्या मतदारसंघात दत्तक घ्यायचंय ना काय तालुका दत्तक घ्या
असा आहे की या संजय गांधी श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध विधवा दिव्यांग या बाबतीमध्ये काय आहे? राष्ट्रीय सामाजिक सहायता कलेक्टर ऑफिसर तहसीलदार संजय गांधी असतात, पण त्यांचा निर्णय माझा. तर काय माहिती ते काय झालं, संजय गांधी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी त्यामध्ये थोडं दिव्यांग आणि हे सर्व योजना आहे. बरोबर. काय होतं त्यावेळेस केंद्राचा पैसा आला, राज्याचा येत नाही, राज्याचा केंद्राचा येत नाही, आणि मग 6 महिने काही वेळेस पेमेंटच होत नाही. आता हे इतके गरीब लोक आहे ते आमच्याकडे चक्र मारतात, ते कार्ड घेऊन येतात, पासबुक घेऊन येतात, सर आमचे पैसे जमा झाले काय 3,000 रुपये. आता नेमकं केंद्राचा पैसा राज्याचा पैसा यावरती तुम्ही इथून कसं नियोजन करता, हे माझं पहिलं मत आहे. नंबर 2, ज्याला मंजुरी मिळाली, आता काय झालं तालुका लेवलवरती कमिटी नसल्यामुळं आता तहसीलदार कमिटीचा अध्यक्ष म्हणून मंजुरी देतात. आता मंजुरी दिल्यानंतर त्या लोकांना पेमेंट किती दिवसामध्ये मिळणं अपेक्षित आहे ना. आता माझ्याकडे जवळजवळ 24,000 लाभार्थी या 3 मिळून, तर यापैकी 6-7 लाभार्थी 6-7 हजार लाभार्थी असे तर त्यांची मंजुरी मिळाली त्याला 6 महिने झाले. लोकसभेच्या पहिल्या आम्ही मीटिंग घेतली त्यामध्ये मंजुरी मिळाली, अजून पर्यंत पैसा नाही, निधी नाही. एवढ्या 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आपलं म्हणणं पहिला जो मुद्दा होता तो खरा आहे. शासनाकडून निधी वेळेवर येत नाही, बऱ्याचदा 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी येतो. आणि पण तो निधी कलेक्टर ऑफिसला आल्यानंतर आम्ही 3 ते 4 दिवसामध्ये बीडीएस मार्फत तो निधी सर्व तालुक्यांना त्यांच्या मागणीचं प्रमाणात, तालुक्यांची मागणी 100 रुपयाची असेल आणि सर्व तालुक्यांची मागणी 100 रुपये असेल, पुढे 100 रुपये निधी आला त्यामुळे मागणीप्रमाणे देतो. मॅक्सिमम वेळेस मागणीप्रमाणे येतो. क्वचित प्रसंगी जर तो कमी आला तर मग तहसीलदारांच्या मागणीच्या प्रमाणात 70% 80% रुपये त्याप्रमाणे तो तहसीलदारांना उपलब्ध करून दिला. आणि मग तहसीलदारांनी काय करायचं आहे, तो कमी वेळेमध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना तो अनुदान वितरित करायचा आहे. हा झाला पहिला मुद्दा. या शासन जोवर निधी कलेक्टर ऑफिसला देत नाही तोवर आपण पाठपुरावा करण्याची सांगा नेमकं कोणाचा निधी येत होतो, केंद्राचा करायचं दोघांचं असं साहेब. आता एक असाच एक मंत्री महोदय, एक खासदार साहेब आहे, एक मंत्री महोदय, मी आपल्या विनंती करणार, खूप गरीब लोक आहे आणि मला वाटतं सन्माननीय अजितदादा अर्थमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते. मला आठवतं त्या बजेटमध्ये घोषणा झाली, म्हणून मी हा प्रश्न टाकला का केंद्राचा निधी कमी जास्त काय होईल ते होईल, परंतु आम्ही मंथली त्या ठिकाणी पेमेंट करणार. आज लोकांना विचारतो मंथली पेमेंट का होत नाही, आणि घोषणा झाली मंत्री महोदय है ना, ही बजेटमध्ये त्या ठिकाणी बजेट सादर करत असेल तर त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. आता दोघंही आहे, केंद्राचा निधी साहेब टाइमवर मिळाला पाहिजे, राज्याचा निधी मिळाला पाहिजे, आणि जसं सॅलरी मिळते, पगार मिळतो महिन्याच्या महिन्याला, तसं या लोकांना जर मिळालं तर आनंद होईल. तेवढाच मुद्दा आहे, बाकी काही नाही. लेट का होतं, लेट जर होत असतं तर आपण डिमांड लेट करतो का, तो एक होता तो येणार डिमांड लेट झाली नाही. आम्ही लाभार्थ्यांची संख्या जोर सारखी असेल की काय सर, थोडस मंत्री महोदय साहेब धन्यवाद. दिशा समितीची ही जी बैठक आहे याचे विषय या ठिकाणी संपलेले आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदयाच्या सूचनेनुसार
दिशा समितीची बैठक या ठिकाणी संपन्न होते आहे. मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. यानंतर विद्युत विभागाची जी समिती आहे जिल्हास्तरीय त्या समितीची बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी थांबतील. सर्व आमदार महोदय थांबतील अशी माझी विनंती आहे. बाकी काही जायला हरकत नाही. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन एससी साहेब आपल्याला प्रेझेंटेशन वगैरे तोपर्यंत लावून घ्या. एससी साहेब वगैरे आपलं चालतं. दिशा की बैठक में आज पूरे जिले के सभी जो केंद्र शासन के स्कीम है उसके ऊपर चर्चा हुई और सभी का सलूशन और एक डेडलाइन पकड़ के काम करने का निर्णय हुआ है उसमें, जिसमें शहर के मुख्य पानी की जो योजना है उस सिलसिले में 30 तारीख को और एक जो एमजेपी और नेशनल हाईवे का जो थोड़ा सा डिस्प्यूट चल रहा है उसके ऊपर भी एक बैठक आयोजित की गई है और पंतप्रधान आवास योजना का भी जो 11,000 घरों का जो क्लियरेंस मिला है उसका काम फास्ट एक्सपेडाइट करने के लिए बताया गया है और आने वाले समय में जो बाकी 40,000 घरों के है उसके लिए जो कलेक्टर साहब की उपस्थिति में एक बैठक लेके जो गायरान जगह या ओपन स्पेसेस अवेलेबल है उसमें से जगह उपलब्ध करके देने का निर्णय हुआ है। और सर पानी के ऊपर क्या डिसीजन हुआ? पानी के ऊपर मैं बोला ना 30 तारीख को एक डिटेल मीटिंग लेंगे। आज अड़ावा हो गया है पर जो थोड़ा सा जो बिड़किन के पास रास्ते का मसला आया है उसके ऊपर उस दिन सोल्यूशन निकालेंगे।